मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब का करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. मग त्यावेळेस परमात्मा म्हणतात की बाहर आया और भरम बुलाया, अब चला अधम किसरा. अरे नालायक, आता कोणता रस्ता, कोणती वाट स्वीकारलीस तू? काय सांगतायत कि 12 वर्ष खेलते बीते लीना ब्याह करवा. पूर्वी लहान वयात लग्न व्हायचं त्यावेळची वाणी आहे ही. 12 वर्ष खेलते बीते लीना ब्याह करवा और तरुणी नारी से बना गरबारी, अब चालला मूल गवा. परमात्मा असं नाही म्हणत की लग्न लावू नका. सांगण्याचा मथितार्थ हा की ह्यातच व्यग्र नका राहू. ह्या मनुष्य जीवनाच्या ह्या मुख्य कार्यांचीही त्याला अजून एक जोड द्या. आणि त्याशिवाय ही सारी कामं व्यर्थ आहेत. आणि त्याच्या बरोबर झाली तर सर्व सफलता. जेव्हा व्यक्ती महादुःखी होते, आपल्या पातळीवर सर्व प्रयत्न करते, मग तो राजा का असेना, तर त्याला भगवानाची आवश्यकता जाणवू लागते. राजे लोक पण परमात्म्यासाठी साधू संतांकडे जातात, आशीर्वाद प्राप्त करतात. तर परमात्मा आपल्याला आठवण करून देतात की तू भिकारी का बनतोस. ते साधू काय करतात, ते सुद्धा तर भगवानाची भक्ती करतात. तू पण कर. तू स्वतः धनी बन त्या भक्तीचा. याचक का बनतोस तू? तर ते काही आपल्याला समजत नाही. कारण आम्हाला अत्यंत मिसगाईड करून ठेवलंय. आम्ही हाच विचार करतो की भक्ती तर ते लोक करतात जे गुहेत राहतात. भक्ती तर तेच करू शकतात जे बिलकुल घरातून घराचा त्याग करून जंगलात जाऊन बसलेत, फ्री आहेत. ते फ्री नाहीत, ते तर तुमच्यापेक्षाही दुःखी आहेत. तर परमात्मा आपल्याला आठवण करून देतात की तरुणी नारी से गरबारी और चालला मूल गवा. मूळचा अर्थ आहे जो आपल्या मनुष्य जीवनाची श्वासरूपी पुंजी, जे मूळधन तुला प्राप्त झालं होतं. ह्या मनुष्य जीवनात जितके श्वास आहेत हे तुमचं धन आहे, हे मूळ धन आहे. आणि ह्या मूळ धनापासून आपण पुढे व्यापार करायचा होता, सौदा करायचा होता आणि त्याला दुप्पट तिप्पट चौपट करायचं होतं. परमात्मा म्हणतात कि 3 लोक और भवन चतुर्दश सब जग सौदे आही और दुगने तिगणे और किए चौगणे और किन्हु मूल गवाही. 3 लोक आणि भवन चतुर्दश हे सर्व आपल्या सौद्यासाठी आले आहेत. जसं कोणी व्यक्ती विदेशात निघून गेली किंवा दुसऱ्या शहरात निघून गेली, 2, 4, 10 लाख रुपये घेऊन व्यापार करण्याच्या उद्देशाने, की त्या 10चे 20 करीन, आपल्या नेकी नीतीने कमवीन आणि त्या पैशाने जाऊन हॉटेलात मौज मस्ती करत असेल, व्यापार करत नसेल, बिझनेस करत नसेल, तर ते मूळ धन खर्च करतोय, त्याला वाया घालवतोय आणि एके दिवशी कंगाल होऊन स्वदेशी परत येईल आणि कुठेतरी मजुरी करेल. आणि दुसरी व्यक्ती त्या 10 लाख रुपयांनी माल खरेदी करते, विकते, दुप्पट तिप्पट करत असेल, तर त्याने त्याचा यथार्थ लाभ प्राप्त करून घेतलाय. ठीक अशाच प्रकारे ज्याला मनुष्य जीवन प्राप्त झालंय, ही पुंजी खर्च करतायत. कोणी मंत्री झाला, कोणी पंतप्रधान झाला, कोणी जज झाला, कोणी IAS IPS बनला,
कोणी फॅक्टरीचा मालक बनला, हे पूर्वीचं धन आहे तुमचं. काही मनुष्य जीवन तुम्हाला मिळालंय ते तुम्ही पुण्यवान प्राणी असल्यामुळे धनवान आहात भगवानाच्या धनाने. ज्याला मनुष्य जीवन प्राप्त आहे त्याच्याकडे मूळ धन पूर्णतः आहे. बाकी उच्च पद मिळणं, राजा बनणं हे त्या भक्ती धनाचा एक एक्स्ट्रा भाग आहे. हे केवळ दान पुण्याचं फळ आहे ह्याचं. आणि मूळ पुंजी ती भक्तीची, ती सगळ्यांची मनुष्य जीवन प्राप्त प्राण्यांची एकसारखीच असते ज्यांना मनुष्य जीवन मिळालं. मग तो रिक्षा चालक असो वा मजूर असो किंवा शेठ असो वा मंत्री किंवा पंतप्रधान, कोणीही असो. भक्ती धन तुमचं जे आहे, नामाच्या कमाईचं धन, तर ते सगळ्यांचं सारखं आहे. राहता राहिली पुण्य, तर त्या पुण्यानेच उच्चपद प्राप्त होते. तर सांगण्याचा भाव आहे दासाचा की जो ह्या मनुष्य जीवनाच्या या मूळ धनाने परत आपली कमाई सुरू करतो, परमसंतांना शरण जाऊन उपदेश प्राप्त करून मग आपल्या त्या दैनिक कार्याच्या बरोबरच ही पण एक मजुरी करतो, तर तो दुप्पट तिप्पट आणि चौपट करतो आहे आपल्या मूळ धनाला. आता परमात्म्याने येऊन हे ज्ञान दिलंय आणि यथार्थ ज्ञान तर भगवानच देऊ शकतात. जीव तर अंदाज बांधतात. तुम्ही पहा, पवित्र चारही वेद आणि श्रीमद भगवद्गीतेत जे ज्ञान आहे ते गॉड गिव्हन आहे. आणि परमेश्वर कबीरजींची वाणी ती गॉड गिव्हन आहे, स्वतः परमेश्वराने येऊन सांगितली आहे. आणि त्या महापुरुषांची वाणी जे परमात्म्याशी परिचित झाले, ज्यांना भगवान सरळ येऊन भेटले, स्वतःशी परिचित करून परत सोडलं, त्यांची वाणी पण गॉड गिव्हन आहे. कारण त्यांचा अनुभव डोळ्यांनी पाहिलेला आहे, परमात्म्याच्या त्या वाणीशी मिळता जुळता असतो. तर अशा प्रकारे जी 18 पुराणे आहेत त्यांना पहा, ते जीवाचे विचार आहेत. ब्रह्मा विष्णू महेश आणि इतर ऋषी महर्षींचं स्वतःचं ज्ञान अनुभव आहे. ते वेदांशी फार कमी जुळतं. तर अशा प्रकारे आपण इतरांच्या अनुभवाला आपल्या भक्ती मार्गाच्या सहयोगात नाही घ्यायचंय, आधार नाही मानायचंय. हे ज्ञान ऐकण्यासाठी, ज्ञान समजण्यासाठी 18 पुराणं आपल्याला विशेष मदत करतात. पण भक्तीच्या विधीसाठी त्यांची मदत आपण बिलकुल घ्यायची नाहीये. आणि त्यात ज्या भक्तिक्रिया सांगून ठेवल्यात त्या वेदांशी जुळत नसतील तर घ्यायच्या नाहीत. त्यांचं आपण पालन करायचं नाही, तरच आपण सफल होऊ. तर काय सांगितले की जोपर्यंत हे मनुष्य जीवन तुमच्याकडे आहे तर तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकता. काय सांगितलंय की लोहे जैसा ताव जात है ये काया देश राही, और 3 लोक और भवन चतुर्दश सब जग सौदे आही. जसं कारागीर लोखंडाला गरम करतो, त्याला इतकं गरम करतो खूप जास्त, आणि मग त्याला काढून लगेच त्याच्यावर घाव घालतो. गरम गरम लोखंडावर घाव घालून तो जी वस्तू बनवायची ती बनवू शकतो. लोखंड थोडं जरी गार झालं मग त्याच्यावर कितीही घाव का घालेना, घण ठोकू द्या, काही फायदा होत नाही. ती वाकडी तिकडी बनते, ती वस्तू नाही बनणार ज्याच्यासाठी प्रयत्न केला होता. तर हे मनुष्य जीवन ज्याचं शांत होऊन जाईल, जोपर्यंत मनुष्य जीवन आहे हे लोखंड गरम आहे, ह्याच्यावर राम नामाचे घाव घालून तुम्हाला जे बनवायचे ते बनवू शकता. जेव्हा हे थंड होऊन जाईल, मृत्यू होऊन जाईल, मग काही होऊ शकणार नाही. नंतर श्राद्ध घालत राहा, तर थंड झाल्यावर घाव मारणं झालं. मग त्याचं 13वं घालत राहा, 13वं 17वं, हे तर लोखंड थंड झाल्यावर व्यर्थ प्रयत्न करणं झालं. तर इथे काय सांगितलंय
तीन लोक और भवन चतुर्दश सब जग सौदय आही, दुगणे तिगणे किए चौगणे किन्हू मूल गवाही. कोणी तर दुप्पट तिप्पट चौपट करून घेतलं मनुष्य जीवनात सद्भक्ती करून, तर कोणी मूळ धनाचा नाश केला, हरवून टाकलं. म्हणजे मनुष्य जीवन इथेच असं तसं करून इतर क्रियांमध्ये व्यर्थ करून टाकलं. त्यांनी मूळ धनाचा नाश करून टाकला. आता भक्ती न करण्याने काय हानी होईल? नरसेती तू पशुआ की जय, गद्दा बैल बनाई. ये 56 भोग कहा मन मूर्ख, कित कुरडी चरणे जाई. ओय होय. पुण्यात्म्यांनो, आपण मनुष्य जीवन प्राप्त करून त्या सर्व सोयी प्राप्त करून घेतो ज्या भगवान मनुष्य जीवन प्राप्त प्राण्याला देत असतात. तो का देत असतो? ह्यासाठी देतो की ह्या सोयी मिळाल्यावर हा भक्ती करेल, आपलं कल्याण करून घेईल. ज्यांना मानव शरीर प्राप्त आहे त्यांचा ड्रेस इतर प्राण्यांपेक्षा वेगळा आहे. ड्रेस म्हणजे आपलं हे शरीर, ही बॉडी, हा ड्रेस आहे. एक पोशाख आहे तुमचा, एका विद्यार्थ्याचा. आणि जो स्टुडंट, जो विद्यार्थी आपलं ध्येय पूर्ण न करता, अभ्यास न करता सिनेमा बघतो, गेम्स खेळतो, बाहेर बकवास करतो, तर मग काय होईल? तो आपल्या जीवनाचा नाश करतोय. तो आपल्या ध्येयापासून भरकटलाय. आणि मग काय बनेल? तो मजूर बनेल. आणि कुठे माती उचलेल, रिक्षा चालवेल, हमाली करेल. ज्या हेतूने तो शाळेत गेला होता त्यापासून चुकला तो फायदा नाही करून घेऊ शकला. ठीक अशाच प्रकारे आपल्या ज्यांना ही मानव शरीर प्राप्त आहे, मग तो रिक्षा चालक आहे वा कोणी मजूर आहे वा कोणी धनिक व्यक्ती जी अधिकारी कर्मचारी आहे वा कोणी मंत्री, पंतप्रधान, मुख्यमंत्री, राष्ट्रपती असो, हे सर्व स्टुडंट आहेत. आणि जर हे भक्ती साधना करत नसतील तर आपल्या ध्येयापासून भरकटलेत. आई वडिलांपासून मिळालेल्या धनाचा ते दुरुपयोग करतायत. आपले माता पिता कोण आहेत? कबीर भगवान. त्यांनी आपल्याला ही पुंजी देऊन तुम्हाला फ्री करून ठेवलंय. जसं मुलाला आई वडील 15-16 वर्षांपर्यंत पूर्ण फ्री करून देतात. चांगले कपडे देतात, छान जेवण देतात, काही काम सांगत नाहीत, पैसे पण खूप खर्च करतात की कोणत्याही प्रकारे आपला उद्धार करो, आपलं शिक्षण पूर्ण करो. तर पुण्यात्म्यांनो, परमात्म्याने तुम्हाला ते धन देऊन इथे एक विशेष ड्रेस घालून ठेवलाय. त्यात विशेष सुविधा आहेत ज्यामुळे तुम्ही भक्ती करू शकाल. मुलांना अशासाठी सोयी दिल्या जातात, विद्यार्थ्यांना, की ह्या सोयींना प्राप्त करूनच ते आपला अभ्यास करू शकतील, तेव्हाच सफल होऊ शकतो. तर तुम्हाला परमात्म्याने अशा सोयी दिल्या आहेत. खाण्यासाठी छान अन्न, फळं, आहार, काजू, किसमिस, सफरचंद, संत्री, दूध, दही आणि सद्बुद्धी देऊन ठेवली आहे की घर झोपडी बांधा. नैसर्गिक संकटांपासून वाचण्यासाठी भूक लागली तर जेवण करा, तहान लागली तर पाणी प्या. सर्व उपलब्ध आहे. त्याची साधनं सांगितली आहेत. हे पाणी असं मिळतं. आणि करायचं काय होतं? फक्त मुलांना जन्म द्यायचा, त्यांचं लग्न करा, त्यांचं पालन पोषण करा आणि मग मरून जा. काय हेच काम होतं यांचं? हे तर पशुपक्षी पण करतायत. ह्याच्या जोडीने एक अनिवार्य काम होतं जे आम्हाला माहीत असूनही आम्ही ते नाही केलं. कारण संत साधुजन जेवढे आहेत ते सांगतात, समजावतात, पण मात्र त्यांच्या वचनात शक्ती नाहीये, त्यांच्याकडे ती पॉवर नाहीये, त्यांच्याकडे ती भक्ती मंत्र नाही जो प्राप्त करून प्राणी मग पुढे त्या मार्गावर चालू शकेल. ह्या कारणाने माणूस आता नास्तिकतेकडे वाटचाल करतोय. तर मनुष्य जीवन तुम्हाला प्राप्त झालं, त्याचा उपयोग न करण्याने, भक्ती न करण्याने मग काय होईल? नरसेती तू पशुआ की जय, गद्दा बैल बनाई. ये 56 भोग कहा मन बोरे, कहीं कुरडी चरणे जाई. पुण्यात्म्यांनो, जोपर्यंत आपण सत्संग ऐकत नाही तोपर्यंत आपल्यावर या काळाच्या मायारूपी भांगेची मोठी नशा असते.
कबीर साहेब म्हणतात, कबीर ये माया अटपटी सब गट आण अड़ी, और किस किस ने समझाऊं या कुआ भांग पड़ी. ज्या संसारात आपण राहतोय इथे प्रत्येक व्यक्तीचा एकच विचार आहे आणि एकसारखीच त्याची गाईडलाईन असते आपल्या मुलांना, की बाबांनो, आपलं मुलांना शिक्षणासाठी पाठवतात तरी पण उद्देश हाच सांगतात की तुझा रोजगार ठीक होईल. म्हणजे जे पण ट्रेनिंग आपल्याला मिळत असतं, रोजीरोटी आणि कपडा व बंगला हे बनवण्याचंच मिळतं. तर त्या समाजात राहून तुम्ही तुमचं ध्येय विसरून गेला आहात. सत्संगात येण्याने काही वेळ तुम्हाला भगवान देतो. निश्चिंत होऊन सत्संग ऐकता, बहीण भावांना भेटता, त्यांच्याकडूनही तुम्हाला मग हळूहळू हे ज्ञान ऐकायला मिळतं. मग तुमची आवड निर्माण होते. तर परमात्मा काय सांगतात की तुम्हाला मनुष्य जीवन मिळालंय, तुम्हाला किती सोयी मिळाल्या आहेत. जेव्हा भूक लागते जेवून घेता, तहान लागते पाणी पिऊन घेता, ऊन थंडीपासून बचावासाठी घरं बनवली. हे असंही घरांची आवश्यकता आम्हाला इतकी असायला हवी होती की गरजेपेक्षा जास्त नाही बनली पाहिजेत. हे आम्हाला भक्ती बाधक आहे. जे भक्ती करू इच्छितात, मोक्ष मिळवू इच्छितात, त्यांनी हे सर्व नियम फॉलो केले पाहिजेत जे सांगितले जातात, कारण ते भक्तीमध्ये बाधा आणतात. आणि जे भक्ती बाधक आहे तुम्ही त्यालाही बरोबर घेऊन चाललात तर मग तुम्ही असं करताय जसं एखाद्या पशुच्या गळ्यात एक लोढणं बांधून दिले, असं मोठं दोरीने बांधून. आता तो चालू नाही शकत त्या स्पीडने ज्याने चालायला हवं. चालायला खूप वेळ लागतो. तर तुम्ही ह्या मर्यादांचं पालन नाही केलं आणि भक्तिरूपी मार्गावर चालण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही सफल नाही होऊ शकत. तर म्हणून ज्ञानाच्या आधारे ह्या वाईटाला, ह्या कुरीतींना आणि सांसारिक परंपरांनाही त्यागावं लागेल, तर आपण त्यात सफल होऊ. मग मोठ्या स्पीडने जाऊ. जसं घर बनवलं, ठीक आहे, आजकाल परमात्म्याने दया करून ठेवली आहे, खूप सोयी तुम्हाला मिळत आहेत. घर बनवून घ्या, जेवढी गरज असेल तेवढंच, केवळ अशासाठी की छान बंगला बांधीन, लोकांची वाहवा मिळवीन. हे आपले स्वतःचे विचार असतात, अध्यात्म मार्ग नाहीये. तर घर बनवा जेवढी गरज आहे आणि जेवढं तुमचा खिसा अलाव करत असेल. गरजेपेक्षा जास्त खर्च करू नका. आपले पूर्वज तुम्ही पाहिलं असेल, आम्हाला तर खूप आठवतात. झोपडीमध्ये आयुष्य गेलं अनेक पिढ्यांचं. त्यांचं तर एवढंच काम आहे, खाट टाकायची आहे तुम्हाला. अगदी 10 खोल्यांचं घर आहे तुमचं. एका खोलीत एका कोपऱ्यात 3.5 बाय 3 बाय 7 फुटांची हवी आहे तुम्हाला. जास्तीत जास्त एवढी पर्याप्त आहे. कबीर साहेब तर म्हणतात की घर तो 3.5 हाथ और गढ़ा तो 4.25 है. कहे कबीर अधिका कहे उसको नहीं विचार. हे मानवाचं जे शरीर आहे 3.5 हाताचं असतं. परमात्मा म्हणतात आपल्या घराची आवश्यकता 3.5 हाताची आहे. मोठ्यात मोठं बनवायचं तर 4.25, आणि त्यापेक्षा मोठं बनवायचं म्हणजे मूर्खपण आहे. तरीही परमात्म्याच्या सांगण्याचं तात्पर्य हे आहे की गरजेपेक्षा जसं कोणत्याही वस्तूचा तुम्ही संग्रह करता, तुमच्या भक्तीला ते बाधक बनेल. कारण वेळ व्यर्थ जाणार. बंगला बनवला, 1-2 लाख आपल्याकडचे लावले, 3 लाखाचं कर्ज घेतलं. आता कर्ज तर घेतलं, ऋण तर घेतलं, कळलं नाही. 1 महिन्यानंतर मागणारे यायला लागतील. शांती गेली, रात्रीची झोप येत नाही, आणि भक्तीचा पण नाश. मग त्या बंगल्याचा काय उपयोग झाला? तर अशा प्रकारे आपल्याला भक्ती मार्गातील बाधांना त्यांना त्यागावं लागेल. आता काय सांगतायत? परमात्म्याने आपल्याला किती सद्बुद्धी देऊन ठेवली आहे, आणि हे भक्ती न करण्याने, हे कोठी बंगले बनवण्यात
आणि संपत्ती वाढवण्यात आपलं जीवन व्यर्थ करून टाकाल तर मग काय होईल? नर से ती तू पशुआ कीजे, नरापासून तू पशु बनशील. नर से ती तू पशुआ कीजे, गद्दा बैल बनाई, अरे ये सुंदर भोजन का मन बोरे, की तो कुरडी सरणे जाई. होय होय. आता पुण्यात्म्यांनो, एवढं सगळं ऐकूनही आमच्या ही गोष्ट पचनी पडत नाही. कारण आम्हाला ह्या सर्व सोयी उपलब्ध आहेत आणि नेहमी आहेत, आणि त्या तर आपल्या अंतिम श्वासापर्यंत असतील, जोपर्यंत तुम्ही मनुष्य जीवनात आहात. कारण की आईबाबा मुलांना जोपर्यंत कॉलेज शाळा नाही सोडत तोपर्यंत सोयी देतच राहतात, आणि जे मूल त्याचा सदुपयोग न करता येतं त्याला खूप दुःख मिळतं. तर अशा प्रकारे सत्साधना करण्याने, भक्ती करण्याने मोक्ष मिळणार होता. जिथे जाऊन पुन्हा या संसारात परतून कधीही येत नाही, तिथे आम्हाला खूप सुख मिळणार होतं. जसं मूल शाळेत शिकतं, कॉलेजमध्ये शिकतं, महाविद्यालयात, त्याला तिथे काही मिळणार नसतं. तिथून त्याला विद्या प्राप्त झाली, त्या विद्येच्या आधारे त्याला इतर क्षेत्रात तिथे जाऊन त्या सोयी मिळणार आहेत. ठीक अशाच प्रकारे आपल्याला ह्या पृथ्वीवर जे आपण इच्छित आहोत, आपल्याला इथे त्या सोयी नाही घ्यायच्यात. हे तर कॉलेजात मौज करणं आहे असं समजा. पृथ्वीची कोणतीही वस्तू आपण डिमांड करतोय आणि ह्यातच गुंततोय, भक्ती करत नाही, तर आपण कॉलेजात मजा मारतोय. ते खूप हानिकारक आहे. ह्याचा लाभ आपल्याला सतलोकात मिळेल. सतलोका विषयी आजपर्यंत जी माहिती आम्हाला प्राप्त झाली आहे, आम्हाला म्हणजे तुम्हाला, ह्या दासाच्या वचनांच्या आधी, तर ती कशी माहिती प्राप्त झाली आहे? सतलोकाचं एक विशेष कॉन्ट्रॅक्ट घेऊन ठेवलंय कोणी? राधास्वामी पंथवाल्यांनी. आणि धनधन सद्गुरू, सच्चा सौदा शिरसा आणि जगमालवालीवाल्यांनी. आणि यांना सतलोकाचं कख सुद्धा माहिती नाहीये. ना भक्ती मार्ग ठीक आहे ह्यांचा, ना सतलोकाची, सत्पुरुषांची माहिती. मग सांगा कुठे घेऊन जातील प्राण्यांना? मग हे कबीरपंथी जेवढे आहेत ते पण सत्पुरुष आणि सतलोकाचे गुण गातात आणि सतनामाचा महिमा मुख्यतः वर्णन करतात. ह्या दासाने ह्या सर्व पंथांच्या ग्रंथांना खूप बारकाईने जाणलं, समजलं, वाचलं, आणि मग परमात्म्याकडून प्राप्त त्या यथार्थ ज्ञानाशी तुलना केली. ह्या कबीरपंथीयांकडे भक्ती मार्गाची ABCD पण नाहीये, आणि ना ह्या राधास्वामी, जय गुरुदेव आणि सच्चा सौदा शिरसावाले, जगमालवाली यांच्याकडे, आणि ना ह्या इतर संतांकडे कुठून असणार. ना ह्या आचार्य आणि शंकराचार्य यांच्याकडे भक्ती मार्ग आहे, ते तर सतलोक जाणतच नाहीत. यांचा तो विषयच नाही. हे तर श्रीराम, श्रीकृष्ण, श्री विष्णू आणि श्री शंकर भगवानाच्या पूजेपर्यंत सीमित झालेत. आचार्य आणि शंकराचार्य, आणि हे सुधांशुजी महाराज, आणि हे आसारामजी महाराज, आणि हे सतपालजी महाराज, आणि हे बाल योगेश्वरजी महाराज, आणि हे सारे कृपाळूजी महाराज, आणि हे दुसरे जितके, हे ब्रह्मऋषी कुमार, हे ह्या प्रकारचे हे सारे, हे कख नाही यांच्याकडे या भक्ती मार्गाचा. पूर्ण विश्वाला बुडवून बसलेत, स्वतःचा नाश करतायत. आता पुण्यात्म्यांनो, ज्या पुण्यात्म्यांना ज्ञान नाही ते हा विचार करतात की हा रामपाल माहीत नाही स्वतःला काय मानतोय, स्वतःला विद्वान मानतोय. ह्याच्यात विद्वान आणि अविद्वान ही गोष्टच नाहीये. आपले सद्ग्रंथ परमात्म्याने देऊन ठेवलेत. त्या सद्ग्रंथांची ज्यांना माहिती आहे ते भक्त आहेत, ते संत आहेत, आणि ज्यांना माहिती नाही ते ना भक्त आहेत. भक्त तर होऊच नाही शकत, कारण त्याला थिअरीची माहिती नाही. प्रॅक्टिकल काय करणार?
तर पुण्यात्म्यांनो, पूर्ण विश्वात ह्या दासाव्यतिरिक्त ना असं ज्ञान आहे, ना असं समाधान आहे. हे वचन पहिल्यांदा जो ऐकतो त्याला ते खटकतं, पण वेळ येताच ते चांगलेही वाटतील, गोड वाटतील. एकदा परमेश्वर कबीरजींनी गोरखनाथांशी बोलताना म्हटलं होतं की की गोरखनाथ मैं सबन का गुरुआ. परमात्म्याने म्हटलं आहे की मी सगळ्यांचा गुरु आहे, उस्ताद. ह्या अध्यात्म मार्गात तर गोरखनाथजी म्हणू लागले तू मेरा वचन मोय लाग गए कड़ुआ. की तुमची गोष्ट मला चांगली नाही वाटत. तुम्ही म्हणता मी सगळ्यांचा गुरु आहे. तर परमात्म्याने म्हटलं की कड़ुआ लगे सो मीठा होई, हमरी बात पतीजे जोई. पतीजे म्हणजे विश्वास होईल. परमात्म्याने म्हटलं होतं हे जे कडू लागेल ते गोड होईल. आज आपल्या गळ्याखाली ही गोष्ट उतरली नाही की मी सगळ्यांचा गुरु आहे, मी सद्गुरू आहे. ती वेगळी गोष्ट आहे. पण कड़ुआ लगे सो मीठा होई, हमरी बात पतीजे जोई. विश्वास ठेवा, जे मी सांगतोय त्यावर ते करून बघा. अध्ययन करा, सद्ग्रंथ चेक करा. मग ही गोष्ट तुम्हाला खरी जाणवेल जी या दासाने आत्ता सांगितली होती. तर प्रसंग जो चाललाय तिथेच येऊया. हे जेवढे पण आहेत, विशेषतः राधास्वामी पंथ, जय गुरुदेव पंथ, सच्चा सौदा शिरसा वाले आणि जगमालवाली आणि हे ठाकूरजीवाले, हे दणोद भिवानीवाले, ही सारी वेगळी बाबळीची झाडं उगवली आहेत. आता पुण्यात्म्यांनो हे सांगतात की सतलोकात परमात्मा निराकार आहे आणि यांना ना सतलोकाची माहिती, सतलोक काय आहे. म्हणतात तेच सतलोक, तेच सतनाम, तेच सारनाम, तेच सार शब्द आणि तोच सत्पुरुष. तो सतलोकच आहे आणि तो निराकार आहे, चेतन प्रकाश आहे. आणि ह्या सर्व कबीरपंथीयांचा आणि सर्व ह्या राधास्वामींपासून निघालेल्या त्यांच्या शाखांचा, जसं सच्चा सौदा शिरसा आणि जगमालवाली आणि हे ठाकूरजी, जय गुरुदेवजीवाले, यांचं असं मानणं आहे की मोक्ष प्राप्त प्राणी सतलोकात त्या परमात्म्याच्या प्रकाशात असा मिसळून जातो, तो आत्मा जसा थेंब समुद्रात. आणि एक आहे रांजडी गाव जम्मूमध्ये, एक नवा संत मिळाला ज्याचं नाव आहे मधु परमहंस. आणि तो पण कबीरपंथी म्हणवतो. आणि सतलोकाला कसं डिफाईन करतो, सृष्टी रचना सांगताना त्याने काय सांगितलं की आधी परमात्मा गुप्त होते, मग त्यांनी एक शब्द उच्चारला व त्याच्यातून एक अद्भुत प्रकाश निर्माण झाला. त्या प्रकाशाच्या आतमध्ये परमात्मा अमरपुरुष सामावून गेला आणि तो अमरलोक झाला. तो मग अमरलोक बनून गेला. म्हणजे तो परमपुरुष पण, अमरपुरुष पण व अमरलोक पण एक झाले, तो प्रकाशपुंज. आणि मग म्हणतात की त्या प्रकाशाने परमात्म्याला असं उधळलं, स्वतःला असं उधळलं, त्याच्यातून थेंब थेंब तयार झाले, वर गेले आणि उलटे खाली आले. जसे पाण्याचे थेंब वर फेकले, पाण्यात येऊन मिसळतात, पण ते मिसळले नाही, ते कणाकणाने बनले, बिंदू बिंदू बनले, जीव बनले आणि फिरू लागले त्या प्रकाशात. तिथे जाऊन त्याच्यानुसार मोक्षप्राप्त प्राणी ते हंस बनून जातात आणि ते डॉट बिंदू बनून असे फिरतात जसे मासा पाण्यात त्या प्रकाशात भटकत राहतो. तो म्हणतो की माझ्याकडे जी वस्तू आहे ब्रह्मांडात नाहीये. आता त्याचा सारा झाडा घेऊन गाठ बांधली त्याची, आता दाखवतो ती काय आहे त्याच्याकडे ती वस्तू. तर पुण्यात्म्यांनो, परमात्म्याने दया केली आहे आपल्यावर, ह्या दासावर दया केली आहे.
ती दिव्य दृष्टी दिली आहे ह्या ज्ञानाला समजण्याची आणि ह्यांच्या अज्ञानाला पारखण्याची, आणि ते तुम्हाला सहज करवून देईल दास. 2 मिनिटात समजून जाल की वास्तव काय आहे. एकतर ह्याचं विधान आहे श्री मधु परमहंस रांजडीवाल्याचं, जम्मूवाल्याचं. एकतर हे झालं की अमर पुरुष व अमरलोक हे एक झाले, तो चेतन प्रकाश झाले. मग असं म्हणतात की सारनाम पण, आदिनाम पण आणि सार शब्द पण, विधेय शब्द पण तो अमर पुरुषच आहे. अमर पुरुष तो बनला अमरलोक आणि तो सारा, सार काही तो चेतन प्रकाश. त्याला हे अमरलोक पण, सार शब्द पण, सार नाम पण, विधेय नाम पण, आदिनाम तेच, सतनाम पण तेच, अमरलोक पण तोच, सत्पुरुष अमर पुरुष पण तोच आणि सारनाम पण तेच. आलो तिथे जिथून सुरुवात केली होती. हे भगवान, या भोळ्या आत्म्यांना काय माहीत की महात्माजी पोहोचले असतील, सतलोक बघून येतील, काय खाक बघून येणार. सतलोकामध्ये अशीच सृष्टी आहे, असेच लोक आहेत जिथे पशुपक्षी नाही आहेत, हे किडे कीटक नाही आहेत, जे तिथे सदाबहार वृक्ष आहेत. आणि सदाबहार तिथले काजू, किसमिस, सफरचंद, संत्री आणि फळं, फुलं, फ्रूट्स सारे सदाबहार आहेत. तिथे गेल्यानंतर प्राणी ना वृद्ध होतो ना त्याला मृत्यू येतो. आता पुण्यात्म्यांनो, जर आपण तिथे जाऊन असंच धक्के खायचे आहेत, बिंदू बनून फिरायचं आहे, तर काय मजा आहे, तो कसला आनंद. मोक्षाचा अर्थ होतो ते ज्याच्या वर. जसं कोणी बंधनात ना असावं, आपण येथे कर्मांच्या बंधनाने बांधले गेलो. तिथे कर्म नाहीये, निष्कर्मे मोक्ष प्राप्त होतो. काही न करता प्राप्त होतात सर्व सुविधा, त्याला निष्कर्मे मुक्ती मानतात. तर तिथे गेल्यानंतर तुम्ही बघता, प्रत्येक व्यक्ती इच्छिते काम थोडंच करू, नाही केलं तर अजूनच छान, सोयी साऱ्या हव्यात. तर हे आम्ही कुठून, हा आभास कुठून झाला. कारण आपण अशा स्थानावर राहत होतो जिथे आपल्याला काम करावंच लागत नव्हतं, सोयी मिळत होत्या, पुढे पडून होत्या. दुसरं कोणी म्हातारं होऊ इच्छित नाही, वृद्धावस्था कधीही आवडत नाही. म्हणजे 80व्या वर्षी पण केस काळे करत असतात, दात कृत्रिम बसवतात, काही थोडंफार सेट, म्हातारं दिसायला नको. आणि मग मृत्यू तर कोणालाच नको असतो, आणि दोन्ही कंपल्सरी. हे तर इथलं युनिव्हर्सल ट्रूथ आहे. हार्ड अँड फास्ट रूल आहे, तर तो वृद्ध पण होणार आणि मृत्यू पण येणार. आणि आपल्याला दोन्ही आवडत नाही आणि दोन्ही कंपल्सरी होणारच या इथे. अशा प्रकारे कोणी काम करू इच्छित नाही. आपण उच्च शिक्षण का प्राप्त करतो की आपण खुर्चीत बसून ऑफिसमध्ये नोकर असतील, बेल वाजवली, पाणी आण, चहा दे, काम काही नाही करायचं, पगार तर मोठा पाहिजे, ITत राहायचं. तर ही आपली प्रवृत्ती जी इथे आपण एक नक्कल करतोय, एक रेग ओढतोय त्या सतलोकाच्या त्या सुखाला विसरून, त्याला सोडून, आणि ती तिथेच प्राप्त होऊ शकते. बाभळीच्या झाडावर जर कोणी आंबे शोधतोय, बाभळीच्या वनात जर कोणी आंबे शोधतोय, तर त्याच्यासारखा मूर्ख नाही. तर आपण ह्या बाभळीच्या वनात, ह्या काळाच्या लोकात ते सुख शोधत आहोत. सतलोकवालं इथल्या स्वर्गात, महास्वर्गातही ते सुख नाहीये. तर ह्या गोष्टीची परमात्म्याने आपल्याला आठवण करून दिली आहे. तर प्रसंग चाललाय की सतलोकामध्ये तुम्हाला मनुष्य शरीर मिळेल. तिथे 3 भाग आहेत सतलोकाचे. जसं आपलं कॅपिटल आहे, राजधानी आहे दिल्ली, आणि दिल्ली एक राज्य पण आहे. तर दिल्लीचं जे बाह्य दिल्ली आहे, ग्रामीण क्षेत्र आहे जे, ते तर समजा बाहेरची दिल्ली. मग मधला बाजार आला, मग पंतप्रधान म्हणजे आपलं सेक्रेटरिएट म्हणजे राजधानी स्थळ आहे. असंच तिथलं विभाजन आहे. तर बाह्यच एक क्षेत्र आहे, अगदी बाहेरच्या साईडचा सतलोकाचा. त्याच्यात बाग बगीचे, फळं, झरे, नद्या वाहत आहेत.
त्याच्या पुढे जो सेकंड पोर्शन आहे त्याच्यात पूर्ण तुमचे खूप सुंदर सुंदर महाल बनले आहेत जे रिकामे पडले आहेत, जिथून तुम्ही आलात सोडून. एक एक परिवाराचा पूर्ण द्वीप आहे. जसं तुम्ही कोणत्याही अधिकारी, कर्मचारी वा पैसेवाल्या शेठच्या घराला पाहाल, तो काय बनवतो? मोठा बंगला असतो, एक छान पुढे अंगण असतं, लॉन ज्याला म्हणतात, आणि त्यात फळं, फुलं वगैरेची झाडं, वेली लावल्यात, बगीचा लावलाय, झरा वाहतोय, तलाव आहे. अशा प्रकारे आपण सोयी करून घेतो. आणि आपण पिकनिक फिरायला जातो, डोंगर बघायला जातो, सुंदरशा जागा, झरे बघायला जातो. हा आमचा स्वभाव तिथून बनलाय. आणि इथे आपण जातो आणि आपला खिसा कापून परत येतो. 10,000 रुपये घेऊन जातो कुलू मनालीला मे, जून, जुलैमध्ये, आणि आपले पैसे खर्च करा. तिथे काही दिवसांसाठी इकडे तिकडे सैरसपाटा करा आणि पैसे वाया घालून परत येऊन जा. इथलं तर हे सुख आहे. आणि सतलोकात गेल्यानंतर तो काही अभाव नाही, काही खर्च नाही आणि कोणत्याही प्रकारचं काही दुःख नाही. तर आता आपण कोणी मरू नाही इच्छित आणि आहे तो परिवार बनलेला राहो. आता मरायची अजिबात इच्छा नाहीये, भले दुःखी कितीही असो. आता आपण इथून जाऊ नाही शकत, जरूरत नाही जायची आपल्याला. पण हा मृत्यू भयंकर आहे आपल्यासाठी, आणि वृद्धावस्था, आणि हे सारं तिथे होईल. तिथे मग काही दुःख नाही, काही काम नाही. आपल्या खूप सोयी आहेत तुम्हाला. तिथेही तुम्हाला परमात्म्याची आठवण येत राहते. परमात्म्याचे स्मरण तिथे पण तुम्हाला करायचे असते. त्या स्मरणात इतका आनंद असतो. काही व्यक्ती विचार करतात तिथे करायचं काय, तिथे परमात्म्याची आठवण, तिथे खूप सोयी आहेत ज्यांचं इथे वर्णन नाही करू शकत. तिथे तुम्हाला कळतही नाही की किती वेळ निघून गेला, आणि तुम्ही सदा सुखी राहता. काही रागद्वेष नसतो, काही अशा गोष्टीचा अभावच नसतो ज्याने रागद्वेष बनेल. कोणी वर खाली नाही, कोणी लहान मोठं नाही. तिथे सगळ्यांना एक समान सोयी. तर ह्या सतलोकामध्ये सर्व सोयी आहेत आणि तिथे पूर्ण मोक्ष आहे. तो प्राणी काही प्रतिबंध नाही, कारण की जितके इथे कायदे बनवले जातात, आळशी लोकांसाठी बनवले जातात. जे नागरिक चांगले असतात ते असेही सद्भावनेनं राहतात, ते काही अपराध करत नाहीत. तर तिथे सगळे नागरिक चांगले आहेत, त्यांना काही द्वेष नाही, राग नाही, कारण इथून असेच लोक जातील ज्यांचा स्वभाव सुधारेल आणि भक्तीचा धनी होऊन जाईल. तर इथे तुमचा व्यवहार आणि स्वभाव सुधारण्यासाठी प्रॅक्टिकल घेतलं जातं. तर तुम्ही इथे येता सत्संगात, तुम्ही इथे येऊन एकतर ज्ञान ऐकतात, ज्ञान ऐका, मग ज्ञानावर त्याचं अंमल करा. ही जी वचनं सांगितली जातात हे कोणत्या ऐऱ्या गैऱ्याचं गीत नाही. हा परमात्म्याने दिलेला मार्ग आहे, परमात्म्याने दिलेलं वचन आहे, ज्ञान आहे. आणि तुम्ही इथे आला कशासाठी आहे तेवढ्या लांब? तुम्ही ज्ञान ऐकून त्याच्यावर प्रॅक्टिकल करा, त्याला आचरणात आणा, त्याच्यावर त्या गाईडलाईन्सने चाला. आता जसं इथे तुम्ही येता, इथूनच स्वतःला सुधारणं सुरू करा. जसं सभ्य लोक असतात, बसमध्ये बसलेत आणि कोणी पाहिलं, कोणी वृद्ध असेल त्याला म्हणतात, आपल्याबरोबर ॲडजस्ट करून घेतात, या तुम्ही बसा. आणि काही असे सज्जन असतात जे सीट सोडून देतात, या तुम्ही बसा. तर पूर्व पुण्याई आहे अशा जीवांची जो असा स्वभाव बनलाय. नाहीतर कोण कशाला उभं राहील? तर ती कशी व्यक्ती आहे? तर असंच तुम्हीही ॲडजस्टमेंट प्रॅक्टिकल इथे करायचं आहे. कुठल्या गोष्टीचा थोडा अभाव झाला तरी जास्त व्याकुळ नाही व्हायचं. स्वतःला ॲडजस्ट करायला शिकायचं, एकमेकांना आपल्यासोबत सेट करून आपला वेळ असा छान घालवा. 3-4 दिवस राहा इथे. तर अशा प्रकारे आपण इथे तेच तिकडे जातील ज्यांचा स्वभाव पण बदलेल आणि तुमच्यातील अभिमान कमी होईल. अभिमानी प्राणी जाऊ नाही शकत. तर इथून तुम्हाला नीट सुधरवून आणि भक्तीने परिपूर्ण करून तर तिथे पाठवलं जाईल. मग ती व्यक्ती तिथे जाऊन एक सभ्य समाज बनेल. तिथे विकार तर नसतातच, कारण ते शरीर असं नाहीये.
तिथे विकार नाही. तर सांगण्याचा भाव हा की तिथे जाऊन आपल्याला सगळं सुख प्राप्त होईल. आता प्रसंग चालू आहे की परमात्म्याची भक्ती का करायची, न करण्याने काय तोटा आहे, करण्याने काय लाभ आहे. तर काय सांगतात, कि नर से ती तू पशुआ कीजे, गद्दा बैल बनाई, ये 56 भोग कहा मन बोरे, कहीं कुरडी चढ़ने जाई. आता काय सांगतात की जे ही भक्ती नाही करत आणि करत असले तरी शास्त्रानुकूल नाही करत, पूर्ण परमात्म्याची भक्ती शास्त्रानुकूल नाही करत, परम संतांचा शोध नाही घेत आणि ते भक्ती करूनही जीवन व्यर्थ करतायत. काय सांगतायत की के सुखदेव ने 84 भुगती बना पजावे खरवो, तेरी क्या बुनियाद पुराणी तू पेंडा पंथ पकड़वो हो. सुखदेव एक ऋषी होते आणि त्यांच्यात पूर्वजन्मीचा एक असा मागचा संस्कार होता की बालपणापासूनच त्यात एक सिद्धी होती, आकाशात उडायची. आकाशात उडायची सिद्धी होती. पुण्यात्म्यांनो, आज कोणी व्यक्ती ह्या संसारात अशी असेल की आकाशात उडेल, सारं विश्व त्याच्याबरोबर होईल आणि त्याला भगवान मानून पूजू लागेल. कारण आपण अध्यात्म मार्गापासून इतके दूर आहोत, अध्यात्म ज्ञानापासून आपण खूप दूर आहोत. आणि परमात्मा काय सांगतात कबीरजी, की सुखदेव ऋषी आकाश मार्गाने स्वर्गात जात होता आणि त्याने गुरु केला नव्हता. तर सगळ्यात आधी सत्संगात ज्ञान दिलं जातं की भक्तीची गरज का आहे, मग भक्तीसाठी काय काय गोष्टींची आवश्यकता आहे. तर सगळ्यात आधी गुरु असला पाहिजे. सुखदेव ऋषींचा गुरु नव्हता आणि पूर्वजन्मीची त्यांची भक्तीची बॅटरी चार्ज होती. आता जसं कोणाच्या घरी इन्व्हर्टर असतो, इन्व्हर्टरची बॅटरी फुल झाली असेल आणि चार्जर काढलात तरी ती चालते, बल्ब पण चालतात, पंखे फिरतात, ती आपलं काम करत असते. पण चार्जर न लावल्याने ती एकदम डाऊन होते बॅटरी त्याची आणि सर्व सोयी संपून जातात. तर अशी ज्यांची पूर्वजन्मीची बॅटरी चार्ज आहे, आज कोणी पंतप्रधान झाला, कोणी राष्ट्रपती, कोणाला इतर पद प्राप्त आहे व कोणी अन्य फॅक्टरी मालक, तर ती पूर्वीची बॅटरी चार्ज आहे, इन्व्हर्टर काम करत आहे, पण त्यांनी चार्जर लावून ठेवलेला नाही. मग ते एकदम फ्यूज होणार. तर एकदम त्यांच्या सगळ्या सोयी बंद होऊन जातात. जसं आपण पाहतो पुण्यात्म्यांनो, एखादं असं उदाहरण असतं, काळीज फाटून जातं. आता आपल्याला काय हवं असतं, मी मंत्री बनेन, पंतप्रधान बनेन, सुखी होईन. एक पोलंड देशाचं पूर्ण मंत्रिमंडळ, पूर्ण कॅबिनेट, ज्याच्यात मंत्री पण, मुख्य पंतप्रधान पण आणि MP पण. बघा, त्यांची खराब वेळ आली. एका विमानात बसून कोणासाठी शोक व्यक्त करायला जात होते सगळेजण आणि ते विमान दुर्घटनाग्रस्त झालं. म्हणतात 95 सदस्य होते त्या विमानात, 95च्या 95 मेले. आणि त्यांच्या किती आशा असतील, किती उच्च पदं होती त्यांच्याकडे, आणि काय घेऊन गेले ह्या खराब संसारातून. तर पुण्यात्म्यांनो, ह्या गोष्टींना आधार बनवावं लागेल आपल्याला. तर त्यांची बॅटरी तिथे संपलेली होती. ती जेव्हा डिस्चार्ज झाली, सर्व सोयी बंद आणि मातीत ते भूत बनून फिरत असतील तिथे. एके दिवशी एक जण सांगत होता, असंच एक दिवस वर्तमानपत्रात वाचलं होतं आम्ही, 4, 5, 6 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एक खूप मोठा राजनेता होता, त्याच्याबरोबर 4-5 काही एकतर घरचा सदस्य, बाकी 4-5 चेले
त्याचं हेलिकॉप्टर जे होतं ॲक्सिडेंट झाला, मेले सगळे. आता तिथे त्या गावात जिथे ते हेलिकॉप्टर कोसळलं होतं भूत म्हणून भटकत आहेत आणि गावकऱ्यांना त्रास देत आहेत. ते म्हणतात इथे आमचा प्लॅटफॉर्म बनवा, बंगला बांधा, आम्हाला इथे राहत जाऊ. कोणी ह्या भूत प्रेत करणी करणाऱ्यांना बोलावलं, त्यांनी विचारलं, तेव्हा त्यांना सांगितलं की आमचा इथे तो बांधा बंगला, आम्ही राहत जाऊ. आणि त्यांचा मग तो एक चबुतरा बांधला, 4-4 विटा आणून एक खोली बांधली. आता तिथे वेगळे वेगळे बंगले बांधून राहत आहेत. आता तिथे बंगला बांधून राहत आहेत. तर परमात्मा म्हणतात की जे काम नाही केलं, जे करायचं होतं ह्या मनुष्य जीवनात ते केलं नाही, हे मूळ धन नष्ट करून टाकलं. ती बॅटरी झाली डिस्चार्ज, तिथे चार्जर नव्हताच. एकदम सगळ्या सुविधा, कुठे गेली ती प्रभुता, कुठं गेलं ते धन. आता डोक्यावर हेलिकॉप्टर घेऊन चाटा, ते तेच घेऊन बुडालं त्यांना. तर इथे परमात्मा आपल्याला आठवण करून देतात की सुखदेव ने 84 भुगती, बण्या पजावे खरवो, तेरी क्या बुनियाद पराणी, तू पेंडा पंथ पकडवो. होय. आता सुखदेव ऋषींची बॅटरी चार्ज होती पूर्वजन्मीची, आणि त्या बॅटरी चार्जने तो पोचत होता तिथे स्वर्गाच्या आत, वरच्या लोकात. तर तिथला जो कॉमन स्वर्ग आहे तो स्वर्ग काय आहे, ते रेस्टॉरंट आहे. एक तर प्रायव्हेट रेस्टॉरंट असतात, तिथे तर जाऊन राहील कोणी पैसेवाला. काही सरकारी असतात ज्याच्यात सरकारी अधिकारीच राहू शकतात. हे पोहोचले एके दिवशी. हा जायचा होता कॉमन स्वर्गात, इंद्रवाल्या स्वर्गात, पण तो गेला भगवान विष्णूंच्या लोकात. ह्या प्रत्येक या भगवानांच्या लोकात अशा प्रकारे रेस्टॉरंट बनवलेले आहेत आणि ते पण आपलं काम असंच चालवत आहेत. त्याचा ते टॅक्स लावतात जे इथून पुण्यकर्मी प्राणी जातात. जसं एक हॉटेलवाला चार्ज लावून ठेवतो, त्याचं महिन्याचं नाहीतर जे असेल तसं तासांचा जो खर्च घेतो. सुखदेव ऋषी जेव्हा पोचले स्वर्गात, तिथल्या हॉटेलमध्ये, विष्णूजींच्या मोठ्या हॉटेलात, तर तिथे एक नियम बनवला त्यांनी, जो गुरु म्हणजे ज्याने गुरु धारण केला आहे तीच व्यक्ती इथे येऊ शकते, इथे मुक्काम करू शकते. आता सुखदेव ऋषींचा कोणी गुरु नव्हता. बॅटरी चार्ज मागील जन्मातील पुण्यकर्मांच्या कारणाने तो आकाशात फिरत होता. तर तिथले जे पहारेकरी होते, सेवेकरी होते त्या हॉटेलचे, त्यांनी मनाई केली की ऋषीजी तुमचा कोणी गुरु नाहीये आणि तुम्हाला यात एंट्री नाही होऊ शकत तुमची. तो अडून बसला, म्हणाला की आधी तुम्ही व्यक्ती बघा, मी तर असा जातो, तिथेही जातो, इंद्रलोकात जात होतो. ते म्हणाले तिथे जात असाल पण इथे नाही येता येणार, हा भगवान विष्णूंचा आदेश आहे. तो म्हणाला की मला विष्णूची भेट घेऊ द्या. तो त्याचा मोठेपणा मिरवत होता, प्रयत्न करत होता. आता त्या पहारेकरांनी जाऊन सांगितलं की भगवान हे असं एक सुखदेव नावाचे ऋषी आहेत, त्यांचा कोणी गुरु नाहीये, पण हटून बसलेत आत प्रवेश करण्यासाठी. त्यांचा हट्ट जिद्द करून बसलेत. तुमचा काय आदेश आहे? आणि तो हे म्हणतो की मला भगवान विष्णूला भेटायचंय. मग भगवान विष्णू आले बाहेर. आता ऋषींनी तर हा विचार केला होता सुखदेवांनी की मला बघून इंद्र जसा धावत आला होता असं छातीशी धरेल की वा किती छान भक्ती करतोस की इथपर्यंत पोचलास. पण मर्यादा फार मोठी गोष्ट असते भक्ती मार्गात. विष्णू त्याच्याशी सरळ बोलले नाहीत आणि म्हणाले इथे कसा आलास ऋषी? पुण्यात्म्यांनो, जी व्यक्ती कोणाकडे काही उद्देश घेऊन जाते ती हा विचार घेऊन जाते की माझा खूप सत्कार होईल आणि गेल्यावर कोणी धड बोलत पण नाही, मग तो समजून जातो की गोष्टी बिघडल्यात. तर अर्धी भांग तर तिथेच उतरली त्याची. जेव्हा भगवानांनी विचारलं तू इथे कशासाठी आलायस,
चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात, ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारा सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. सतसाहेब. आपलं नाव? अर्चना सिद्धेश्वर माळी. आपण कुठून आलात? मुक्काम पोस्ट शेटपळ, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर, महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? शेती. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा 23/9/2018. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आम्ही अन्य देवी देवतांची भक्ती पूजा करत होतो. तसेच गोरक्षनाथ मंदिर वडगाव शेरी येथे त्यांची मुख्य शाखा आहे आणि मोडणीम येथे त्यांची एक शाखा आहे. तिथे आमचे भगतजी जर रविवारी जाऊन सेवा करायचे. जसं की तिथल्या लोकांचे भूत काय असेल ती त्यांचं म्हणजे अन्य काही ही असेल ती त्यांचे जी काही ही असतील ती दूर व्हायची संकट त्यांची, पण आमच्यावरच संकट यायची. आणि आमच्याकडे दरवर्षी आषाढी एकादशीला बीडवरून एक ही यायची दिंडी. त्यात कमीत कमी 250 ते 300 लोक असायची आणि त्या 250 ते 300 लोकांचा मुक्काम असायचा आमच्याकडं. त्या 250-300 लोकांना आम्ही संध्याकाळी जेवण असायचं आणि सकाळी ती जाताना त्यांना चहा नाश्ता वगैरे असायचा. परत दरवर्षी दत्त जयंती करायचो आम्ही. दत्त जयंतीला पण कमीत कमी 250 लोक असायची. दिवसभर भजन कीर्तन वगैरे करायचो आणि अन्नदान पण व्हायचं. परत धर्मनाथ बीज असायची. धर्मनाथ बीजला पण भजन कीर्तन वगैरे असं खूप पूजा करायचो आम्ही. खूप म्हणजे भक्ती साधना करायचो. ताई, जसं आपण सांगत आहात की आपण पूर्वीपासूनच भक्तिमार्गात होतात आणि महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित भक्ती साधना आहे, जसे की दिंडीला जाणे, कीर्तन ऐकणे, वारीला जाणे, दत्तांची जयंती साजरी करणे आणि साधू संतांना जेवण किंवा त्यांची सेवा करणे, ही भक्तिविधी आपण करत होतात. तर संत रामपालजी महाराजांचा जो मार्ग आहे तो आपल्याला कसा काय कळाला आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात? आमच्या इथे करकम म्हणून एक गाव आहे. त्या करकममध्ये भगत जे आहेत त्यांनी आम्हाला ज्ञानगंगा पुस्तक दिलं. ते ज्ञानगंगा पुस्तक वाचून आम्ही सोलापूरला सत्संग असायचे त्या ठिकाणी जाऊन संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली. ताई, जसं आपण सांगत आहात की आपण संत रामपालजी महाराजांचे सत्संग ऐकले आणि त्यातून आपल्याला बोध झाला की आपण सुद्धा संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यावी आणि म्हणून आपण संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षासुद्धा घेतली. तर मला असं विचारायचं आहे की जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली त्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतल्यानंतर मला लाभ तर भरपूर झाले. पण सर, मी पहिला लाभ तुम्हाला सांगते की माझ्या दोन्ही किडन्यामध्ये खडे होते आणि त्यासाठी आम्ही खूप दवाखाने वगैरे केले आणि आम्हाला सांगितलं की तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल. ऑपरेशन करूनच तुमचे ते खडे काढता येतील आणि त्यापासून मला भयंकर त्रास व्हायचा. मग थोड्या दिवसात ही गुरुदीक्षा घेतल्यानंतर 1-1.5 महिन्यात परत आम्ही सोनोग्राफी केली. तर त्यात आम्हाला सांगितलं की तुमच्या किडनीला काहीही प्रॉब्लेम नाही आणि तुमचे रिपोर्ट नॉर्मल आहेत. ताई, जसं आपण सांगत आहात की पूर्वी आपल्याला किडनीचा भयंकर असा आजार होता, आपल्याला किडनी स्टोन होते आणि आपल्या किडनीमध्ये 2-2 स्टोन होते. तर मला असं विचारायचं आहे की आज आपण असं सांगता की आपल्या किडनीला स्टोन होते, तर त्यासाठी आपण काही रिपोर्ट्स किंवा काही उपचार करत होतात का? हो, हे माझे रिपोर्ट आहेत. पहिला ही नामदीक्षा घेण्याच्या अगोदर मी हे रिपोर्ट माझे आहेत. ह्याच्यामध्ये माझ्या दोन्ही किडन्यांमध्ये स्टोन होते आणि ह्याच्यासाठी मला ऑपरेशन पण सांगितलं होतं. नंतर ही गुरुदीक्षा घेतल्यानंतर माझे हे नॉर्मल रिपोर्ट आलेले आहेत. जसं आपण सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात येण्या अगोदर आपल्याला किडनीचा त्रास होता, परंतु जेव्हा आपण सद्गुरू रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली आणि त्यांच्या मंत्रांचा जाप केला त्यानंतर जो आपला आजार होता तो पूर्णपणे बरा झाला आणि आज आपल्याला कुठल्या प्रकारचा त्रास होत नाही. तर मला असं विचारायचं आहे, हा तर आपल्याला शारीरिक लाभ संत रामपालजी महाराजांच्या दयेने झालात, या व्यतिरिक्त आपल्याला आणखीन काही लाभ प्राप्त झालेत का? सर, अजून म्हणलं तर मला भरपूर लाभ झालेले आहेत. आमच्या गावात सिद्धेश्वर मंदिर आहे
आणि त्या सिद्धेश्वर जागृत देवस्थान समजलं जातं. मग आम्ही ह्या भक्तीत आल्यामुळं ती भक्ती आम्ही करत नसल्यामुळं आम्हाला सगळे नातेवाईक वगैरे म्हणायचे की तुम्ही ही भक्ती करताय आणि आपलं ही किती जागृत देवस्थान आहे, त्यांना तुम्ही सोडले तर तुमच्या घरात नाग वगैरे साप निघतील, त्याच्यापासून तुम्हाला धोका होईल, असे आम्हाला भीती घालायची ते लोक. तर एक दिवशी काय झालं की आम्ही असं सत्संग बघत होतो. सत्संग बघून संध्याआरती चालू केली आणि संध्याआरती करत असताना आमच्या घराच्या समोर एक साप आला आणि साप आल्यानंतर आमची संध्याआरती चालूच होती. आम्ही त्या सापाला बघत होतो की ते साप आमच्या घराकडे येत होता आणि आम्ही त्या सापाला बघत होतो. आमची संध्याआरती आम्ही चालूच ठेवली आणि परमात्म्याला सांगितलं की परमात्मा ते काय आले ते त्याला कसं पाठवायचं तुमची तुम्हीच बघा. मग परमात्माने बाहेर आमच्या घराच्या बाहेर एक फोटो लावलाय परमात्माचा. तर त्या फोटोच्या समोर तो साप आला आणि साक्षात त्या सापाचे तुकडे तुकडे केले परमात्माने. हा मोठा चमत्कार आहे. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या फोटोसमोर त्या नागाचे तुकडे झालेत, हे कसं काय शक्य आहे? सर, परमात्माची शक्ती अशी आहे की ते एका क्षणात काही करू शकतात आणि त्यांची भक्ती व्यवस्थित केल्यानंतर त्यांचे मंत्र सर्व प्रमाणासहित आहेत. भक्ती सर्व शास्त्राच्या अनुसार असल्यामुळं लाभ हे भक्तांना होतच असतात, त्याच्यामुळं हे शक्य होते. या व्यतिरिक्त आपल्याला आणखीन काही लाभ प्राप्त झालेत का? हा सर, आमचे भगत जे आहेत ते मंदिरावर सेवा करत असताना त्यांना शुगरचा त्रास झाला आणि शुगरचा त्रास असताना त्यांना एवढा भयंकर त्रास व्हायचा की त्यांची शुगर लो व्हायची आणि कोमात जायचे डायरेक्ट. तर संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतल्यानंतर आता सध्या त्यांना शुगरचा बिलकुल त्रास नाही आणि आर्थिक लाभ तर होतच असतात दररोज. सर, आमचे पहिले गुरुदीक्षा घेण्याच्या अगोदर आमचं एकच दुकान होतं. परमात्माच्या दयेने आमची 2-2 दुकानं आहेत आज आणि परमात्माच्या दयेने आज आमचा परिवार सुखी आहे. ताई, जसं आपण सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्याला असंख्य लाभ प्राप्त झालेत, तर या अनुषंगाने आपण आपल्यासारख्या ज्या आपल्या भगिनी आहेत, त्याचप्रमाणे जे आपले नातेवाईक आहेत आणि जो भक्त समुदाय आज आपल्याला टी व्हीवर बघत आहेत, त्यांना आपण काय संदेश द्याल? संदेश तर सर मी देऊ शकत नाही, संदेश तर परमात्माच देतील. पण मी महाराष्ट्रातील सर्व माता भगिनींना व भाऊबंधूंना प्रार्थना करते की संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्या आणि आपले जीवन सफल करा. ताई, जसं आपण सांगत आहात की महाराष्ट्रामध्ये नव्हे तर पूर्ण जगामध्ये जो पण मानव समुदाय आहे त्या प्रत्येकाने संत रामपालजी महाराजांचे ज्ञान समजून घेतलं पाहिजे आणि त्यांच्याकडनं नामदीक्षा घ्यायला हवी. तर ह्या अनुषंगाने जर एखाद्या साधकाला वाटलं की आपण सुद्धा संत रामपालजी महाराजांचे साधक व्हावात आणि त्यांच्याकडनं अनुग्रह घ्यावा, तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा कशी घेऊ शकेल? संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा, त्यांचे सत्संग चालू आहे, ते सत्संगच्या खाली एक पट्टी आहे, त्याच्यावर नंबर येतात. त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून प्रत्येक जिल्ह्यात नामदान केंद्र सेंटर आहेत, तिथं कॉन्टॅक्ट करून नामदान घेऊ शकतात. या नामदीक्षेसाठी किती खर्च येतो? सर, ह्या संत रामपालजी महाराजांच्या नामदीक्षेसाठी बिलकुल खर्च नाही. उलट त्यांची नामदीक्षा घेतल्यानंतर तिथं जे साहित्य मिळतं आपल्याला साधना करण्यासाठी, भक्तिबोध, परत एक फोटो, रक्षासूत्र वगैरे, मंत्राचं कार्ड मोफत दिलं जातं. धन्यवाद. सत साहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निःशुल्क मागवण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 नंबरवर SMS करू शकता किंवा आम्हाला
703030.